ह्या सोशल मीडियावर शोषण तर कोणीही कोणाचं करू शकतं, हे तर प्रत्येकाला माहीत आहे. तरी पण मी काही गोष्टी व्यक्त होणार आहे. म्हणजेच पहिली गोष्ट तर ह्या सोशल मीडियावरचं कुठल्याही पद्धतीने कोणतंही नातं जरी तुम्ही जोडत असाल ना, तरीही ते बिन बुलाए मेहमान, त्याचा अर्थ असा होतो. सोशल मीडियावरचं नातं म्हटलं की बिन बुलाए मेहमान. ज्यांना त्या नात्याला जपायचं असतं त्यांच्यासाठी, जे नातं जपत नाहीत ना ते लोक बिन बुलाए मेहमान असतात. कधी विसरायचं नाही बरं का, आणि स्वतःला त्रासही कधी करून घ्यायचा नाही. उगाच आपलं स्वतःचं खर्चीकरण करून घ्यायचं आणि मरणाच्या दारापर्यंत जाऊन टेकायचं. असं बऱ्याच लोकांसोबत होत आहे. होतंय का नाही? तर तुम्हाला सांगते, ते बिन बुलाए मेहमान म्हटलं की एकाच नात्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला असे खूप बरेच पण एकाच प्रकारचे नाते त्यांनी पाळून ठेवलेले असतात. आणि त्यापैकीच काही लोक तशा बिन बुलाए मेहमान असे नाते जोडणारे, स्वार्थासाठी नाते जोडणारे, त्यांचा सपोर्ट करतात. माहीत नाही आयुष्यभरासाठी का मग तात्पुरता. पण जिथे नातं जोडतात तिथे संपत्ती मिळवतात. आपल्या स्वतःचं महत्त्व त्यानंतर किती कमी करून घेतात हे त्यांच्या लक्षात कदाचित येत असेल, पण त्याला काय अर्थ उरतो का? काही सुद्धा नाही. त्यामुळे ज्यांना नातं टिकवायचं असतं त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सोशल मीडियावरचं कुठलंही नातं जरी बी जोडलेलं असेल, कोणत्या नात्यात इन्व्हॉल्व आपण झालेलं असेल, तर ते बिनबुलाए मेहमान असं समजा आणि विसरून जा. आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे. आणि विसरता येत नसेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात नक्की घ्या, अरे आपल्यावर वेळ आला तर टायमाला आपल्या रक्तातले आपले म्हणणारे आपले होत नाहीत, तर मग लोक कोण कुणाचे आहेत? किती सिंपल गोष्ट आहे. पण बरेच लोक रडतात, पडतात, झुरतात, मरतात, स्वतःचं खर्चीकरण करून घेतात आणि एवढी साधी गोष्ट समजून घेण्याचं नाव नाहीत घेत. असे काही लोक माझ्या निदर्शनात आहेत आणि त्यांच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नक्कीच. चला बाय.